पाण्याच्या लाईन पहा. आता ही जी स्ट्रॉंग पाण्याची लाईन आहे ना त्याच्यावर हिची आता ओढ होते, ओढ व्हायला लागली. ते घे बघ, ही लाईन आहे ना त्याच्यावर अशी ओढून घेते इकडे. हां हे आता फिरवणार असेल त्याला फिरवणार पण हे तिकडून येते लाईन पश्चिमेकडून, त्यामुळे हे स्थिर झालं बरोबर. ह्या लाईनवर आलो आपण. ओके असं चालू झालं राहिले पाणीवर चालतो आपण. आता ह्याला क्रॉस आला ना हे बॉटल अशी उडेल म्हणजे ह्या लाईनला ही लाईन क्रॉस आहे त्यामुळं काय संगम इथं झाला. संगम जा. तर ही एक मेन लाईन आहे. तर त्याला आपण एक इंचभर पकडू त्याला. त्याला क्रॉस जी आपण काढली मगाशी त्या लाईनवर गेल्यानंतर बॉटल आता ओढते. ही जवळजवळ 6 इंचाची लाईन आहे. किती लाईन आहे? 6 इंच. आता मी जी ओढते ना बॉटल ही लाईन ही मोठी. ही लाईन काय आहे? ही लाईन मोठी. जवळजवळ आपण 2 इंच पकडू आणि आपलं सांगताना 1.5 ते 1.5 इंच सांगतो. ठीक आहे. ही मागाची लाईन पुढे गेली. त्यांचं संगम पुढे इथं झालं बरोबर. थांबा एक मिनिट. ही आहे का? आता मला दुसरी एक छोटी लाईन आहे बरं का. छोटी लाईन आहे. छोटी म्हणण्यापेक्षा ही हे म्हटलं तर 1/2 इंच लाईन असते. हा 3 लाईनचा क्रॉस आहे. किती? या संगम इथं झालं. हां ही दगड ठेवलाय ना या ठिकाणी तर संग समजलं का? 1, 2 आणि 3 लाईनचा संग. आता हे पहा संगमावर गेल्यावर काय होते बघा. पकडा असं थांबून सहज येत नाही. आता ह्याचा संगम जे आहे ना इकडं कुठं नाही आहे.